नमस्कार महाराष्ट्र, मी आकांक्षा जावडेकर. या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि महापालिकेसंदर्भातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटिनमधून घेऊयात. संभाजीनगरनंतर पुण्यात देखील भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती ही आता तुटलेली आहे. शिंदेंची शिवसेना पुण्यामध्ये स्वतंत्रपणे महापालिकेची निवडणूक लढवणार आहे, तर भाजपनं फक्त 16 जागा देऊ केल्यामुळे शिवसेना ही आता पुण्यामध्ये स्वतंत्र लढणार आहे. शिवसेना नेते नाना भानगिरे यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यामध्ये शिवसेना आणि भाजपची युती होणार अशी चर्चा रंगलेली होती. अनेक बैठका देखील पार पडलेल्या होत्या, परंतु आता पुण्यामध्ये शिवसेना स्वबळावरती लढणार आहे. त्यामुळे संभाजीनगरनंतर आता पुण्यात देखील युती ही फिसकटलेली आहे. भाजपनं जागा या देऊ केल्या नसल्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती आणि त्यानंतर शिवसेना आता स्वबळावर लढेल. सगळ्याचे 105 लढायचं ठरलेलं आहे. सगळ्यांना एपी फॉर्म मिळतील. या ठिकाणी आमच्या उमेदवारांनी फॉर्म भरलेला आहे, त्यांना सगळ्यांना एपी फॉर्म दिले. आता आम्हाला एपी फॉर्म सगळ्यांना दिलेले आहे. युती तुटली असं म्हणायचं जमा वाटतं. आता सगळ्यांना फॉर्म वाटायला लागेल ना. आमची जेवढे एपी फॉर्म भरलेले आहे ना, सगळ्यांना एपी फॉर्म. किती जणांनी भरले? आकडा काय म्हणा? मला वाटतं 70 ते 80 जणांनी भरलेले आहे आणि आता बाकीचे आता भरतील काही जण. माघार नाही. आणि यानंतर थेट जाऊयात नागपूरमध्ये. आशिष जयस्वाल सध्या बोलतात. निवडणूक कशी